केलाय, ठीक आहे, लहान अशी इन्व्हेस्टमेंट करून मेन प्रोडक्ट ठेवलंय साडीचं. पण एकदा जर कुठल्या कस्टमरने साडी वेअर केली किंवा विकत घेतली, परचेस केली, तर ती नेक्स्ट टाइम परत तुमच्याकडे साडी परचेस करण्यासाठी कधी येणार आहे? तिच्या घरात एखादं फंक्शन असेल, तिला रिक्वायरमेंट असेल, तिला एखाद्या मॅरेज फंक्शन मध्ये अटेंड करायचं असेल किंवा मग तिला घेण्या देण्यासाठी हवी असेल. पण अशी कुठली ट्रिक केली पाहिजे की तो कस्टमर जो एकदा तुमच्याकडे आला तर पुन्हा पुन्हा तुमच्याकडे यायला हवा, आणि तो जर तुमच्याकडनं काही व्हरायटी घेऊन जात असेल तर नेक्स्ट टाइम तुमच्याचकडे यायला हवा. तर एक छोटीशी टीप आहे त्याच्यासाठी, तीच आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मंडळी. तर मी हेमलता सराफ स्वागत करते तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशोभूमी टेक्सटाईल मध्ये. आणि ही कंपनी सुरत मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तर म्हणजे भरपूर माझ्या गृहिणी मैत्रिणी घरून व्यापार करतात लहान अशा अमाऊंट सोबत. पण लहान अशा अमाऊंट सोबत घरून व्यापार करण्यामध्ये सर्वात मोठी प्रॉब्लेम काय येते? कस्टमर रेशो तुमच्याकडे कमी असतो. तुमचे कस्टमर मोस्ट ऑफ कोण असतात? तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचे नेबर्स किंवा मग तुमची फॅमिली सर्कल. पण त्यांना सारखी सारखी रिक्वायरमेंट व्हावी किंवा ते दुसऱ्या कस्टमर्सला तुमच्याकडे आणलं पाहिजे, ते कधी होईल आणि कसं होईल तेच आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर तर तुम्ही पाहून घ्या कलेक्शन जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. फक्त 4च साड्या काढल्यात, तेही कॉटन मध्ये. 2 काढल्यात मी प्रिंटच्या आणि 2 काढल्यात मी जेकार्डच्या. आता तुम्ही हे काउंटर माझ्या मागे पाहू शकतात, हे पूर्ण जेकार्ड विविंगचं. याच्यात तुम्हाला सिल्क, प्युअर सिल्क, चंदेरी कॉटन किंवा मग कॉटन सिल्क किंवा मग ऑर्गेन्झा या टाइपचे वेगवेगळे फॅब्रिक्स अवेलेबल होऊन जातात, तेही जेकार्ड विविंग अकॉर्डिंग. तर मंडळी, जर तुम्ही व्यापार स्टार्ट केलाय आणि तुमचं मेन प्रोडक्ट साडी आहे, तर तुम्ही अशी काय वस्तू केली पाहिजे ज्याच्याने तुमचा बिझनेस चांगल्यापैकी ग्रो होणार आहे? तर सर्वात पहिले तर साडी पाहून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशा लाईट कलर चार्ट सोबत चंदेरी कॉटन मध्ये तुम्हाला हा पूर्ण कॉन्सेप्ट इकडे अवेलेबल होतोय. आता हे तर सॅम्पल्स आहेत, या टाइपचे भरपूर कलेक्शन्स आहेत, भरपूर डिझाईन, कलर चार्ट ऑप्शन, फॅब्रिक ऑप्शन आणि प्राइस ऑप्शन ही तुम्हाला भरभरून इथनं अवेलेबल होणार आहेत. तर मंडळी तुम्ही पाहू शकता. आता समजा एखादा कस्टमर तुमच्याकडे आला, त्याने ही साडी विकत घेतली, तर साडी घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप त्या कस्टमरची काय असणार आहे? तो असणार आहे फॉल पिको. आता फॉल पिको करण्यासाठी जर तुम्ही त्या कस्टमरला त्याच्यावर मॅचिंग फॉल अवेलेबल करून दिला तर त्याने तुमच्याकडनं घेतलाय. आता चला, फॉल पिको तर घेतला गेला, साडी ही घेतली गेली. नेक्स्ट स्टेप त्याला अटॅच करवणं, म्हणजे की साडीला फॉल पिको करणं. तर तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा शेजार पाजारच्यांमध्ये एक मेंबर असा शोधायचा जो फॉल स्टिच करून देतो. तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आणि सांगायचं की बाबा रे, माझ्याकडे जोही कस्टमर येईल तो मी तुमच्याकडे आणून देणार आहे. जर तुम्हाला कमिशन बेस करता येईल तर ते उत्तम आहे, आणि जर नाही करता आलं तर तुम्ही त्याला कस्टमर प्रोव्हाइडेड करणार आहात. पण तुमच्या कस्टमरची एक सर्वात मोठी प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह आउट करणार आहात. तर तुम्ही तुमच्या कस्टमरला सांगू शकतात की ताई, तुम्ही साडी घेतली, फॉल घेतला, तुम्हाला अटॅच करून पाहिजे असेल तर तोही मी अटॅच करून देऊ शकते. मी एवढे पैसे घेते, तुम्हाला फिनिशिंग मध्ये आणि अगदी टायमावर मिळणार. तुम्हाला कधी हवी साडी तुम्ही सांगा. कस्टमर बोलला उद्या, तुम्ही घेऊन घ्या, कारण तुम्ही त्यांच्याशी डील केलेली की मी आणलेली व्हरायटी तुम्हाला फॉल पिको करून मला अर्जंट मध्ये द्यायची, कारण मी तुम्हाला डेली कस्टमर देणार आहे, तुम्हाला रिकामं बसू देणार नाही. बरोबर. आता ही झाली फॅसिलिटी, कारण तुम्ही साडी दिली, फॉल अवेलेबल करून दिला आणि त्याला अटॅचही करून दिला. आता कस्टमरचं हेडेक सुटलं. साडी तर मिळाली बाबा, त्याच्यावर मॅचिंग फॉलही मिळाला, म्हणजे मला मार्केटमध्ये 4 दुकानं फिरण्याची आवश्यकता लागली नाही. एकाच व्यक्तीकडे गेली, तिच्याकडे साडी घेतली, फॉलही घेतला आणि त्याला फॉल स्टिचला टाकूनही दिला. आता नेक्स्ट स्टेप काय असते? मॅचिंग पेटीकोट किंवा विदाउट पेटीकोट तर साडी वेअरच करता येणार नाही. म्हणजे साडी घेतली म्हणजे पेटीकोट हवाच. जर तिच्याकडे मॅचिंग आहे तर हरकत नाही घेणार, पण नसला तर ती पेटीकोटही शोधणार आहे. तर ताई, साडी घेतली आहे, पेटीकोट हवा आहे का? तोही माझ्याकडे. वेगवेगळी व्हरायटीज ठेवून घ्या, रेंज वाईज. पीसी कॉटन आमच्याकडे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे, मिक्स कॉटन आहे, साटिन आहे, वेगवेगळ्या फॅब्रिक्स मध्ये तुम्हाला आयटम मिळून जातील. आणि आमच्याकडे तुम्हाला, म्हणजे की आमच्याकडे यशोभूमी टेक्सटाईल मध्ये तुम्हाला 58 रुपयापासून पेटीकोटची व्हरायटी स्टार्ट मिळणार आहे. तर आता तुम्ही त्यांना देऊन दिला पेटीकोट मॅचिंग, म्हणजे तुम्ही साडी सोबत सोबत त्याच्या मागचं जे हेडेक आहे ना, फॉल, त्याला पिको आणि पेटीकोट, हे पूर्ण सॉल्व्ह आउट करून दिलं. म्हणजे कस्टमरची अगदी जी प्रॉब्लेम आहे ना ती तुम्ही शॉर्ट करून दिली. आता त्याच्यानंतरची स्टेप काय आहे तर तुम्हाला माहितच आहे की यशोभूमी टेक्सटाईल मध्ये 108 पासून तुम्हाला आर्टिकल्स अवेलेबल होतात, आणि तेही तुम्हाला प्रॉपर कट 630च्या आणि विथ ब्लाउज पीस मिळतात.
आता नेक्स्ट प्रोसिजर असणार आहे ब्लाउजची. तर जसं की सर्वच माझे लेडीज आणि फिमेल कस्टमर्सला व्ह्युअर्सला माहिती आहे की ब्लाउज शिवणं म्हणजे किती हेडेकचं काम आहे. एक तर टायमावर टेलर शिवून देत नाही, जशी पॅटर्न आपण डिझाईन आपण सांगतो ती तशी प्रॉपर करून मिळत नाही, फिटिंग मध्ये गडबड तर करायचीच असते त्यांना, आणि स्टिचिंगची जी रेट्स असतात ते पण खूप महाग असतात. तर जर तुम्ही एखादा टेलर असा पकडतात जो व्यवस्थित शिवत आहे, प्रॉपर पॅटर्न बनवत आहे आणि रेंज वाईज पण आहे, तर तुम्ही त्यांच्याशी साठगाठ घालून घ्या की बाबा रे माझ्याकडे येणारा कस्टमर मी तुझ्याकडे आणणार आहे, तू वेळेवर अगदी टाइमवर आणि फिनिशिंग वाईज एकदम व्यवस्थितपणे ब्लाउज शिवून देशील ना. त्याने जर ओके केलं तर तुम्हाला तुमच्या कस्टमरला देण्यासाठी ही एक नेक्स्ट सर्व्हिस मिळणार आहे की तुम्हाला आमच्याकडनं ब्लाउजही स्टिच करून मिळणार आहे. तर ताई तुम्हाला ब्लाउज शिवायला टाकायचंय का, स्वतःसाठी घेत आहात, मापाचं ब्लाउज असेल तर देऊन द्या किंवा अंगावरचं माप देऊन द्या, आम्ही तुम्हाला ब्लाउजही शिवून पाठवू. कॅटलॉग्स ठेवून घ्या डिझाईन पॅटर्न्सचे आणि त्यांना हँड टू हँड दाखवून द्या, याच्यातनं तुम्हाला कुठलं पॅटर्न स्टिच करायचे सांगून द्या. काय होईल ना, साडी तर त्यांनी घेतलीच पण सोबत सोबत त्यांनी तुमच्याकडनं घेतला ब्लाउज पीस. आता तो तर साडीतच अवेलेबल होतं, पण एखादा कस्टमर जर म्हणत असेल की मला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पाहिजे तर तुम्ही तेही देऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याला दिला फोल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला दिला पेटिकोट. बरं ह्या वस्तू तर दिल्या, म्हणजे साडी सोबत लागणाऱ्या ऍक्सेसरीज तर दिल्या, पण त्यांना स्टिच करून देण्याचं, अटॅच करून देण्याचं सुद्धा तुम्ही काम त्यांना करून दिलं. आता काय होणार आहे ना, कस्टमर रिलॅक्स होणार आहे की चला माझी साडी घेतली गेली, साडी फॉल स्टिचलाही टाकली गेली आणि ब्लाउजही टाकलं गेला. तिला 4 दुकानं मार्केटमध्ये फिरण्याची आवश्यकता लागली नाही, एकाच ठिकाणी आली, सर्व कामं तिची संपून गेली, अगदी चुटकी वाजवताच आणि इझिली. तर तो कस्टमर काय करेल, नेक्स्ट टाइम त्याला जर रिक्वायरमेंट आहे साडीची किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा त्या तिच्या फॅमिली मेंबर्स मध्ये, तर ती तुमच्या दुकानाचं किंवा तुम्ही घरून व्यापार करत आहात तर तुमच्या नावाचं सजेशन नक्की पुढे करेल. म्हणजे की फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या दुकानाची, तुमच्या शॉपची, तुमच्या बिझनेसची माउथ टू माउथ फ्री पब्लिसिटी होणार आहे आणि तुमचा बिझनेस ग्रो करणार आहे, कारण की तुमचे कस्टमर वाढणार आहेत. तर तुम्ही पाहू शकतात तुम्हाला इथे भरपूर व्हरायटीज अवेलेबल होऊन जाते, तेही विथ असेसरीज. मंडळी तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रत्येक साडी प्रॉपर 630च्या कट सोबत विथ ब्लाउज पीस, तुम्हाला जर फॉल हवा असेल तर फॉल आणि जर तुम्हाला मॅचिंग पेटिकोट हवं असेल तर तेही अवेलेबल होऊन जातं. तर या पद्धतीची फॅसिलिटी अवेलेबल करून जर तुम्ही तुमचा मेन जो व्यापार आहे, तुमचा जो मेन प्रोडक्ट आहे साडी, त्याच्यासोबत जर तुम्ही ऍक्सेसरीज आणि त्याच्यासोबत लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची फॅसिलिटी जर तुमच्या कस्टमर्सला अवेलेबल करून दिली ना, तर तुमचा बिझनेस खूप सुंदर पद्धतीने चालणार आहे आणि तुमच्याकडे येणारा कस्टमर, व्हिजिट करणारा कस्टमर वारंवार तुमच्याचकडे येणार आहे. तर बस ही छोटीशी ट्रिक जर तुम्हाला यूज करता आली तुमच्या बिझनेस मध्ये तर नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर आम्हाला त्याचा रिझल्ट कसा आहे तोही नक्की कळवा. तर मंडळी आजसाठी एवढंच, परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त. आणि जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, आमच्या कंपनी सोबत जाऊन व्यापार करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर कॉल करा आणि जर शक्य असेल तर व्हिजिट नक्की करा.